मित्रांनो, जे विद्यार्थी आता नुकतेच 12वी पास झालेले आहेत आणि त्यांना 12वी नंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं याबाबत जर तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना बीबीए करायचं आहे, 12वी नंतर बीबीए करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो विदाउट स्किप करता तुम्ही पाहायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला बीबीए काय आहे, बीबीए मध्ये एक्झॅक्ट काय शिकवलं जातं, बीबीए मध्ये आपल्याला जी फी असणार आहे ती फी कशा पद्धतीने असणार आहे, त्याची ऍडमिशन जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर चला आपण आपल्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। सर्वप्रथम पाहूया की बीबीए आहे काय, बीबीए कशासाठी करायचं हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नसतं की आपण एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट शिकवलं जातं काय, किंवा तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी जॉब मिळतो किंवा वर्क प्रोफाईल आपली जी असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की तुम्ही पहिल्यांदा ऍडमिशन घेता आणि ऍडमिशन घेतल्यानंतर साधारणतः फर्स्ट सेमिस्टर किंवा सेकंड सेमिस्टर झालं की तुम्हाला हे लक्षात येतं की हा जो काय अभ्यासक्रम आहे तो आपल्याला झेपणार नाही, किंवा अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आपण केला तर आपल्याला पुढे कशा पद्धतीने जॉब मिळणार, असे मनामध्ये खूप सगळे प्रश्न तुमच्या उपस्थित राहतात। हे मनामधील सगळे प्रश्न तुम्हाला ऍडमिशन घेण्याच्या अगोदरच क्लिअर करण्यासाठी हा आपल्या चॅनलवरती खूप सगळे कोर्स जे आहेत त्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहायचे आहेत। प्रत्येक फील्डमध्ये कशा पद्धतीने करिअर करायचं हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवरती। असे असंख्य व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील, तर तुम्ही ते पाहू शकता। आणि तुम्हाला एखादा कोर्स करायचा असेल, त्याबद्दल माहिती हवी असेल तर मग तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, तीही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तर बीबीए काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे वर्क असतं ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करण्याची ज्यांना आवड असते त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच बीबीए ला ऍडमिशन घेतलं पाहिजे। तुम्हाला इथं जो काय सिलेबस असतो तो पूर्ण सिलेबस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही वर्क असतं ते कशा पद्धतीने करायचं याबाबतचा याच्यामध्ये सिलेबस असतो। आणि ज्या वेळेला तुमचा हा कोर्स पूर्ण होतो त्यावेळेला तुमची जी जॉब प्रोफाईल असते किंवा वर्क प्रोफाईल असते तीही अशाच पद्धतीची असते की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं, मॅनेजमेंट करायचं, जे काय असतं ते तिथं करावं लागतं। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट करण्याची आवड आहे असे विद्यार्थी नक्कीच बीबीए करू शकतात। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लोकांमध्ये मिक्स व्हायचं असतं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी हा बीबीएचा मित्रांनो हा कोर्स आहे। त्याच्यामध्ये हा जो कोर्स आहे तो कोर्स साधारणतः 3 वर्षाची तुमची डिग्री आहे, 3 वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात। इथं तुम्हाला लिडरशिप जी आहे ती लिडरशिप तयार करायची असते स्वतःमध्ये, तुम्हाला मॅनेजमेंट व्यवस्थित करता आलं पाहिजे, हे ह्या जो कोर्स आहे या कोर्समधून तुम्हाला शिकवलं जातं। मित्रांनो, हा जो कोर्स आहे त्या कोर्सचं ड्युरेशन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 वर्षाचा हा फुल टाइम कोर्स आहे, हा पार्ट टाइम कोर्स नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि ह्याची जी काय एक्झाम पद्धत आहे ते एक्झाम पद्धत सेमिस्टर पद्धत आहे। तुम्हाला एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात, असे 3 वर्षाचे 6 सेमिस्टर असतात। 6 सेमिस्टरला तुम्हाला इथं एक्झाम द्यायची असते, 6 सेमिस्टर मध्ये तुम्ही पास होणं गरजेचं असतं। 3 वर्षाचा फुल टाइम कोर्स आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। तुम्हाला जर हा कोर्स नक्की करायचा झाला असेल तुमच्या मनामध्ये तर तुम्हाला जो काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुमची 10+2 म्हणजे तुमची 12वी झालेली असली पाहिजे। ती आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही फील्ड मधून तुम्ही केलेली असेल तरी चालतं। आर्ट सायन्स कॉमर्स तिन्ही विद्यार्थी काय करू शकतात, फॅकल्टीचे या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात। बरेच कॉलेज काय करतात, डायरेक्ट तुम्हाला मेरिट लिस्ट वरती 12वीचे जे मार्क्स असतात त्याच्या मेरिट लिस्ट वरती ऍडमिशन देतात।
काही जे काही कॉलेजेस आहेत, काही युनिव्हर्सिटी ज्या आहेत, त्यांची तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. काही कॉलेजची स्वतःची एंट्रन्स असते, काही ठिकाणी तुम्हाला कॉमन एंट्रन्स द्यावी लागते. याच्यातून तुमचं काय केलं जातं, सिलेक्शन केलं जातं आणि मिनिमम 50% मार्क तुमचे असणं आवश्यक असतं. मग तुमचं सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, आर्ट्स असू द्या, कोणतीही स्ट्रीम असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम 50% मार्क लागतात. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, 50% मार्क्स असतील तर तुम्हाला ऍडमिशन मिळेलच असं नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त मार्क असतील तर तुमचं मेरिट बेसवरती ऍडमिशन होत असतं, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही जे काही कोर्सची ऍडमिशन प्रोसिजर आहे ती कशी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एंट्रन्स मधून तुमचं काय होत असतं, ऍडमिशन होत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ह्याची जी काही ऍडमिशनची जी फी आहे ती फी कशी आहे, तर हे वेगवेगळ्या कॉलेज युनिव्हर्सिटीनुसार फी ही वेगवेगळी आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन घेतलं, एकदम चांगल्या रेप्युटेड कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर त्याची फी ही तशीच राहते. मीडियम कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्याची फी तशी राहते. साधारणतः एक 60,000 रुपये ते 2 लाख रुपये वर्षाला त्याची फी असते मित्रांनो. असे हे 3 वर्षाचा हा तुमचा कोर्स आहे आणि तुम्हाला फी जी आहे ती फी ही मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं फी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता बीबीए करायचं असेल तर बीबीए फक्त एकच कोर्स आहे का, तर नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन जसं असतं तसं बीबीए मध्ये पण तुम्हाला स्पेशलायझेशन आहे. काही विद्यार्थी मित्रांना टुरिस्ट आवडत असतं, काही विद्यार्थी मित्रांना बँकिंग मध्ये स्पेशलायझेशन करायला आवडत असेल, मार्केटिंग मध्ये आवडत असेल, फायनान्स मध्ये आवडत असेल किंवा आयटी मध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करायचं असेल तर असे तुम्ही फील्ड निवडू शकता की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये त्याचं स्पेशलायझेशन करायचं आहे. त्यानुसार तुम्ही बीबीए ला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जे काही स्क्रीनवरती फील्ड दिलेले आहेत त्या मी काही ठराविक फील्ड दिलेले आहेत मित्रांनो. अशा पद्धतीनं बऱ्याच सगळ्या फील्ड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बीबीए करू शकता. हे बीबीए जो कोर्स आहे तो कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेत असताना तिथं विचारायचं आहे की तुम्हाला ज्या फील्डमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे ते स्पेशलायझेशन ते बीबीएचं त्या कॉलेजला आहे का, त्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे का, हे तुम्हाला पाहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्हाला ज्या वेळेला कोर्स कंप्लीट होतो, तो कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जॉब कोणकोणत्या क्षेत्रामध्ये मिळतो, तर फायनान्स, बँकिंग, त्याच्यानंतर ऍडव्हर्टायझिंग असेल, कन्सल्टन्सी असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, मीडिया आणि एंटरटेनमेंट असेल, आयटी असेल, मॅन्युफॅक्चर कंपनी असतील, हॉस्पिटल असतील, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक ऍडमिनिस्ट्रेटिव्हची गरज असते. आणि तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तरी बीबीए झाल्यानंतर मित्रांनो नक्कीच जॉब मिळत असतो. बीबीए नंतर तुम्ही एमबीए वगैरे पण करू शकता मित्रांनो. आता तुमचं झालं असेल की आता आम्हाला जॉब ही मिळाला, कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला हेही समजलं, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती असते, तर तुम्हाला ज्या वेळेला बीबीए झाला तुमच्याकडे चांगलं नॉलेज असेल तर तुम्हाला वार्षिक 4 ते 5 लाख रुपये स्टार्टिंग सॅलरी मिळत असते मित्रांनो. ही सॅलरी तुमच्या नॉलेजवरती डिपेंड असते. तुम्ही कशा पद्धतीनं 3 वर्षामध्ये नॉलेज ग्रास्प केलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही 3 वर्ष शिकलेला आहात, तुम्ही कशा पद्धतीने इंटरव्ह्यू क्रॅक करता याच्यावरती ही तुमची सॅलरी डिपेंड असते मित्रांनो. याबाबत अजून तुम्हाला काही डिटेल माहिती हवी असल्यास मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये जे काही तुमचे मित्र असतील त्यांना हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.